नमस्कार. मी आता सध्या तनू आणि नरसिंहपूरच्या मध्ये अडोबा वस्ती अशी एक वस्ती आहे आणि या वस्तीवर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यानिमित्तानं रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतलं आहे. तर हे शिबिर घेत असताना निराभिमा कारखाना संचालक माननीय प्रकाश उर्फ बाळासाहेब मोहिते यांनी आता अग्रक्रमानं सुरुवातीला इच्छा व्यक्त केली की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्तानं रक्तदान शिबिर घेऊया. तर तुम्हाला एकंदरीत ही कल्पना कशी सुचली? महाराजांनी नेहमी हिंदू धर्माचा विचार केला आणि त्यांनी हिंदूसाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलं. तर आपण त्यांच्या विचारातून कमीत कमी आपण जीव तरी कुठल्याही समाजाचा असू त्यांचा जीव रक्तदान केल्यामुळे एक जीवदानच आहे ही अशी कल्पना महाराजांच्या विचारातून सुचली. शिबिराला भेट देण्यासाठी नूतन जिल्हा परिषद सदस्य वडापुरीचे यशराज भैया जगदाळे या ठिकाणी आलेले आहेत. तर रक्तदान शिबिराला ते भेट देत आहेत. बघूया त्यांची प्रतिक्रिया काय पहिली. तनू आडोबा वस्ती येथे शिवजयंतीनिमित्त येथील सर्वांनी मिळून रक्तदान शिबिर भरवलेलं आहे. सकाळपासून चांगला प्रतिसाद म्हणजे बऱ्याच लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि 5 वाजेपर्यंत पण चांगले रक्तदान आज होईल. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्या निमित्तानं या ठिकाणी निराभिमा कारखाना डायरेक्टर आणि आपले नूतन पंचायत समिती सदस्य दादासू पाटील यांनी ही कल्पना आणि माजी सरपंच तनुजे राजेंद्र मोहिते यांनी ही कल्पना या ठिकाणी सुचवली आणि याला चांगला प्रतिसाद आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा पद्धतीने युवकांनी साजरी केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण? जयंती साजरी करताना सर्वांनी एकत्रित येऊन सर्व समाजांना एकत्रित घेऊन साजरी केली पाहिजे. तर या ठिकाणी नूतन पंचायत समिती सदस्य शिवाजी मोहिते पाटील या ठिकाणी आहेत. सुरुवातीला आपल्या महाराष्ट्राचे म्हणण्यापेक्षा पूर्ण देशाचे हिंदवी स्वराज्याचे आपले सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्यावेळेस आपण साजरी करतो त्यावेळेस समाजात काहीतरी प्रेरणा म्हणून रक्तदान म्हणजे जीवदान असं थोडक्यात सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं मानलं जातं तर रक्तदान मानलं जातं. त्याच्यामुळं आपल्या राजांना काहीतरी स्मरणात ठेवून त्यांच्या जन्मोत्सव काळात आपण काहीतरी सामाजिक कार्य करावं ह्या हेतूने इथं आडोबा वस्तीतील सर्व ग्रामस्थांनी मिळून आपण राजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान घडवू असा जो सगळ्यांनी संकल्पना मांडली आणि आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य यश भैया जगदाळे व आम्हाला इथं बोलवून पंचायत समिती सदस्य ह्या नात्याने आम्हाला इथं उपस्थित राहण्याचे आग्रह करून इथं आमचा जो त्यांनी सत्कार केला त्याबद्दल यश भैया व आमच्या वतीने आम्ही येथील आडोबा वस्तीतील सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो. हा, तरी एकंदरीत अलीकडच्या काळात रस्त्यावर आपण फिरत असताना वेगवेगळ्या प्रकारचे दररोज अपघात होत आहेत आणि त्यासाठी रक्त हे आवश्यक लागतंच ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आपला पेशंट जातो. तर वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आणि वेगवेगळ्या प्रकारची आता सध्या व्यसन युवकांना लागलेलं आहे. तर या संदर्भात थोडक्यात सुरुवातीला शिवजयंतीच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम राबवला आहे त्या कार्यक्रमाला अनुसरून आपल्याला राजांना स्मरणात ठेवून राजांनी सुरुवातीला थोडीफार सवंगडी गोळा करून मावळे तयार करून जर स्वराज्याची संकल्पना मांडली त्यात तरुण वर्गाने व्यसनाच्या आधीन जाऊ नये व आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदृढ शरीर बनवून लोकांची सेवा करावी आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून सामाजिक कार्यात थोडं तरुण वर्गाने भाग घ्यावा अशी त्यांना मी विनंती करतो. रायरेश्वर या ठिकाणी 16व्या वर्षी आपल्या करंगळीचा रक्ताचा राज्याभिषेक करून त्या ठिकाणी आपलं स्वराज्य निर्माण करण्याची त्यांची इच्छा होती. जगात त्यांचं नाव आहे. सर्वात जास्त पुतळे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जगात आहेत जास्तीत जास्त. तर या संदर्भात तुम्हाला थोडक्यात काय बोलायचं? जय भवानी तरुण मंडळ आणि शिवछत्रपती तरुण मंडळ आडोबा वस्ती या दोघांच्या विद्यमानानं एक आमचे नेते किंवा मार्गदर्शक प्रकाश मोहिते यांना कल्पना सुचली की रक्तदान केल्यानंतर ॲक्सिडेंट असेल, गर्भवती स्त्रिया असतील किंवा इतर रुग्ण असतील त्यांचा जीव वाचवण्यासाठी आपलं हे रक्तदान उपयोगी पडते आणि त्याच उद्देशातून आम्ही हे रक्तदान घेतलेलं आहे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि याच्यातून अनेक जणांचे जीव वाचतात आणि जीव वाचवायचं काम या समाजसेवेच्या माध्यमातून तुम्ही करता. त्याचबरोबर निराभिमा कारखान्याचे अनेक वर्षे तुम्ही डायरेक्टर आहात. तर राजकीय क्षेत्र आणि समाजसेवा या दोन्ही गोष्टी कसं करता?
समाजसेवा ही गोरगरिबांसाठी करावी लागते. राजकारण करायचं असेल तर आधी प्रथम गोरगरिबांची सेवा केली तरच राजकारण तुमचं होतं. नाहीतर राजकारण झिरो, राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त आम्ही करतो. तर या ठिकाणी अनेक जणांचा आता आपण बघितलं बाहेर उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. तर किती रक्तदान होईल असा अंदाज आहे? कमीत कमी 100 बॉटल, 100+ होईल असा आमचा अंदाज आहे. आतापर्यंत एकंदरीत किती झाले? 40 झालं आहे आत्तापर्यंत. 4 वाजेपर्यंत रक्तदान चालू राहणार आहे. हां, तर या ठिकाणी टनूचे पत्रकार पण आलेले आहेत या ठिकाणी. तर पत्रकार तिकडे या जरा. टणू गावामधून आणि नरसिंहपूर या दोन्हीच्या मध्यवर्ती हे आडोबा नगर म्हटलं तरी चालेल. आता आडोबा वस्तीऐवजी आडोबा नगर असं नाव द्यायला पाहिजे. तर पत्रकार म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? सर्वप्रथमतः आपण जे आता इथल्या समाज बांधवांनी जो संयुक्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो एवढा कौतुकास्पद आहे की आज आपण बघतो की समाज बांधवामध्ये जयंती कशी साजरी करावी याचं एक आदर्शवत उदाहरण आमच्या गावातून निर्माण झालेलं आहे. याचा एक खरंच आम्हाला अभिमान वाटण्यासारखा आहे. कारण की जयंती जी आपण साजरी करतो त्या जयंतीमध्ये आपल्याला समाजाविषयी, जसं आता डायरेक्टर साहेबांनी सांगितले, समाजाविषयी जी आत्मीयता तळमळत आहे, समाजाचं जे आपण देणं लागतो ते कशा ना कशा स्वरूपात आपण देतो आहे याचं खरंच कौतुक करणं एवढं कमी आहे. आणि यांनी इथून पुढे सुद्धा अशा पद्धतीचे नवनवीन जे कार्यक्रम आहेत ते नवनवीन प्रकारचे, जसे की आता आदर्शवत कार्यक्रम आहे रक्तदान शिबिराचा, हे अत्यंत कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. हां, तर आपण बघू शकता या ठिकाणी वकील म्हणून त्यांची ओळख आहे. या टणू गावामध्ये आपण काम करत असताना हे सामाजिक उपक्रम घेणं हे सोपं काम नाही. तर याला एकंदरीत तुमची जी टीम आहे आता ही सगळी, तर याकडे कसं बघता तुम्ही? आता जी बाळासाहेबांनी सांगितले का नाही, आपल्यापासून एखादा जीव वाचतोय हीच आपल्याला भारी वाटते आता. हां, तर आपण या ठिकाणी परत एकदा माजी सरपंच आहे त्यांच्याकडे जाऊया. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी आपल्याला घालवलं आहे आपल्या या भूमीमध्ये. आणि या गोष्टी करत असताना गनिमी कावा हे तंत्र वापरलं त्यांनी. आणि शिवजयंती वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या DJ लाव, कुठं अनेक वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी कर, डान्स कर, अशा पद्धतीनं साजरी केली जाते. परंतु तुम्हाला तुमच्या गावामध्ये ही कल्पना तुम्ही ज्यावेळेस तुमची टीम साकारत होती तर कसं सुचलं तुम्हाला? तर काय माहीत आहे का, आमचं मार्गदर्शक बाळासाहेब मोहिते आता संदीप आहेत, आमचे अध्यक्ष आहेत. त्यांचा आमचा विचार काय आहे की तरुण पिढी ही व्यसनापासून आलीत राहिली पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्ही DJ लावा, मिरवणूक काढा, त्यात काही नाही तरी 2% तरी किंवा 10-20% तरी मुलं व्यसन करूनच त्यात डान्स करते. ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला ते नको होतं. गेल्या वर्षी तुम्ही याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती त्या दिवशी छावा पिक्चर या ठिकाणी दाखवला होता. तोही उपक्रम चांगला होता. आणि त्यानंतर ही पण एकदम कल्पना चांगली, तुम्ही एक ध्येय उद्दिष्ट ठेवून या समाजात काम करत आहात. तर रक्तदान हे अनेक जणांचा जीव वाचवतं. रक्त म्हणजे माणसाचा आत्मा आहे, ही तर गोष्ट खरीच आहे. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना हे तरुण या ठिकाणी एकवटले आणि तुम्हाला प्रतिसाद चांगला पद्धतीने दिलेला आहे. तर तरुणांविषयी काय? सर्व तरुणांचं प्रथम मी आभार मानतो. अजून बरेचसे तरुण येणार आहेत, त्यांचंही आभार मानतो. येणारच आहे ना, आता आले त्यांचंही सर्वांचा आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार की डोक्यावर घेऊन नाचायचं नाहीत, ती मनात घेऊन वागायचं. असे विचार ज्यावेळेस आपल्या मनात येतील त्यावेळेस चांगले उपक्रम घडतात. आणि असे उपक्रम घडले तरच समाजासाठी काहीतरी फायदा होतो. नवीन एक कल्पना या ठिकाणी साकार केली की एक सप्रेम भेट वस्तू काहीतरी रक्तदात्याला द्यायची. तर ही कल्पना कशी? एक जीवनावश्यक वस्तू काय काय आहेत बाबा? आता उन्हाळा लागला आहे, JR एक थंड पाणी राहतंय त्याच्यात. परत एक इस्त्री आहे, ज्याच्याकडे JR आहे किंवा फ्रीज आहे ती काय JR नेणार नाही. ती इस्त्री आहे, जर्किंग एक आहे. अशा 3 वस्तू ठेवलेत. कुठलीही एक वस्तू प्रत्येक रक्तदात्याला मिळणार आहे. तर एकंदरीत आपण रक्तदानाचं काम या ठिकाणी वस्ती या ठिकाणी होतं आहे. टणू आणि नरसिंहपूरच्या दोन्ही गावाच्या मध्ये ही छोटीशी वस्ती आहे आणि त्या वस्तीवर अंदाजे 1000 लोकसंख्या आहे. तर या ठिकाणी रक्तदानाचं जवळजवळ 100 ते 200 युवकांचं रक्तदान होणार आहे. आपण आता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जवळजवळ 100 ते 200 युवकांचं रक्तदान होणार आहे. आपण आता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.